स्वराज, प्रीती, तुम्हाला आवडतील ती डिझाईन बघा. फक्त आपल्या प्रतिष्ठेला शोभतील अशी डिझाईन शोधा. हा, म्हणजे कॉम्प्रोमाइज करू नका दोघंही. प्रीती, काय झालं? नाही म्हणजे परंपरा माहिती ना तुला? सासरची मंडळी सुनेसाठी अंगठी घेतात आणि सुनेच्या माहेरची लोक जावयासाठी अंगठी घेतात. फक्त दोन्ही अंगठ्या तोला मोलाच्या असल्या की विषय संपला, नाही का? हा, तिचं म्हणणं आहे की अंगठीच्या वजनापेक्षा एकमेकांच्या प्रेमात वजन असलं पाहिजे, जे या दोघांच्यात खूप आहे. हा, काय दादा? नाही, ते बरोबरच आहे, पण अंगठी तशीच वजनदार हवी, नाही का? बघा, म्हणजे स्वराजने जर जास्त वजनाची अंगठी निवडली तर काय करायचं ग? आई, काळजी नको करू, मी आहे ना. कीर्ती, कीर्ती, अगं आई, मी फक्त बघते अगं डिझाईन. ही अंगठी छान आहे, आवडली आहे मला. आपण हीच घेऊया. ताई, अगं ही अंगठी पण बघ ना, किती छान आहे. ही तुझ्या हाताला शोभून दिसेल. ही बघ. नाही नको, ही नको, नाही आवडली मला. बरं, अगं ताई, पण मग ही बघ, ही पण खूप सुंदर आहे, खड्यांची. अगं ही बघ, खूप बटबटीत आहे ग. नको, ही छान आहे की, ही घेऊया ना. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा काही नाही, पण तेच आपण बघूया ना वेगळी कोणती तरी. तू बघ ना दुसरी. ज्योती, तिला आवडली ती अंगठी घेऊ दे ना तिला. प्रीती, तुला ती अंगठी आवडली ना, मग तीच घे. घेऊ दे ग तिला ती अंगठी. गायकवाडांची होणारी सून आहे आणि तिच्या हातातली अंगठी सगळेजण बघणार ना की आम्ही कुठली अंगठी घेतली तिला. त्यामुळे तशी ती शोभणारीच हवी. प्रीती, तुला हवी तीच अंगठी तू घे. हा, स्वराज, काय झाली तिची सिलेक्ट करून? तू पाहतोयस ना अंगठी? नाही, मी आधीच सिलेक्ट करून ठेवले. हा, ही ही आवडली का तुला? क्या बात आहे. क्या बात आहे दादा, एक नंबर चॉईस आहे. मला वाटलं तू हीच निवडणार. हा, आयरे साहेब, साखरपुडा आहे, त्यामुळे 2 टकाटक बॉक्स रेडी ठेवा. ठीक आहे? हो हो, नक्की. नाही म्हणजे एवढी घाई नको करायला. बघायचं असेल तर बघू दे ना अजून डिझाईन्स काही. हो. स्वराज, तर येतोस? आले. ये रे. आलं. दादा, स्वराजांनी अंगठी निवडली ना, तर त्याची किंमत जरा सांगता का? ज्योती, हा, साधारण 78,000 रुपये होतील. ज्योती, अगं सोन्याच्या किमती केवढ्या वाढल्यात, कुठल्या कुठे गेल्यात. पण स्वराजांनी
कमी वजनाची निवडलेली दिसते. किती समजूतदार आहेत ना ते. पोरीने नशीब काढले बा आपल्या. स्वराज, अरे काय गरज आहे तुला अशी ती हलकी अंगठी शोधायची? काय झालं? गायकवाडांचा मुलगा आहेस तू, तुला हवी तशी अशी छान भरीव अंगठी घे ना. मला नाही आवडली तू अशी अंगठी घेतलेली. अरे लग्न साखरपुडा 10 वेळा होतं का? तुला हवी तशी अंगठी घे बरं तू. आत्या, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, सगळं पटतंय मला. पण अगं त्यांची परिस्थिती नाही आहे महाग वस्तू घेण्याची. आणि आपल्याला हे माहिती आहे ना, मग आपण याचा विचार करायला हवा ना. पण मग तू का विचार करतोयस हा? मोठी माणसं आहेत ना घरात, ते विचार करतील की. बाकी सगळ्यांचं जाऊ दे, तुझी आत्या आहे ना, मग मी विचार करते ना. हे बघ, मी सगळं पाहते, तुला हवी तशी अंगठी घे. आत्या मी बघते म्हणते म्हणजे बहुतेक अंगठीचे पैसे आत्याच देणार असेल. थोडक्यात दोन्ही बाजूंच्या अंगठ्या आपणच घेतोय. हे एक बरं झालं, म्हणजे प्रीतीच्या फॅमिलीवर पैशांचा लोड येणार नाही. असं आहे होय सगळं. अगं मग तू मला आधी सांगितलं असतंस ना, तर मी बाबांची अंगठी ना तशी सेम अंगठी घेतली असती. हो ना? अरे तुझं लग्न आहे, तुझी हौसमौस नको का व्हायला? तुला हवी तशीच अंगठी घे, बाकी सगळं मी बघते. ठीक. अरे साहेब, मी डिझाईन थोडं चेंज करतोय, तर मी बाकीचे डिझाईन्स बघतो. ज्योती, येते जरा. आले. गायकवाडांची नातं जोडणं म्हणजे खायची गोष्ट वाटली का तुला? हिम्मत असेल ना तर आमची बरोबरी करून दाखव. स्वराची अंगठी निवडेल ती विकत घेऊन दाखव. नाही म्हणजे जमणार आहे ना तुला ती विकत घ्यायला? नसेल जमत तर सांग तसं स्पष्ट. दानधर्म करतच असतो आम्ही, एवढ्याशाने काहीच होणार नाही अगं. स्पष्ट सांग फक्त. आणि हे जर असं सुरू ठेवलंस तर यापुढे होणाऱ्या मोठ्या मोठ्या खर्चाला तोंड द्यायची तयारी ठेव. वॉर्निंग नाही देते तुला, चॅलेंज देते. हे काय नवीन संकट आता? एवढ्या पैशांची सोय कशी करणार आहे मी?